संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या अपार कार्यकर्तृत्वानं सकल संतांमध्ये सर्वार्थानं यथार्थ नावानं गौरवी गेलेलं एक अद्वितीय नाव आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भईन तिन्ही लोक, असं म्हणत आपल्या अमृतवर्षी शब्दांनी अमोघ वाणीनं ज्ञानदेवाने संपूर्ण विश्वामध्ये चैतन्य भरलं. गीता हा समस्त हिंदूंचा पथदर्शी धर्मग्रंथ, परंतु संस्कृत भाषेमुळे तो सर्वसामान्याला समजू शकत नव्हता. गीतेचं हेच अमूल्य तत्वज्ञान सर्व श्रुत व्हावं, तुम्हा आम्हाला सहजगत्या उमजावं, या उदात्त हेतून संत ज्ञानेश्वरांनी तत्कालीन मराठी भाषेत ही अनुवादित केलं. संत ज्ञानेश्वर माऊलींनी अज्ञानाच्या अंधारात भटकणाऱ्या, ठेच करणाऱ्या या मराठी काळात 700
वर्षांपूर्वी खऱ्या अर्थी समतेचं बीज फुललं. प्रवाहाविरुद्ध जाऊन श्रीमद भगवद्गीतेचं अनमोल तत्वज्ञान मराठीत सर्वांना सहज समजेल अशा रीतीनं मांडलं. वारकरी संप्रदायात आणि समस्त विश्वात पवित्र मानलं जाणारं ग्रंथ अर्थात ग्रंथराज ज्ञानेश्वरी. हीच ज्ञानेश्वरी व ज्ञानेश्वरांना अभंगांच्या माध्यमातून थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे ध्यान माऊली. माऊलींची वडील विठ्ठल पंत कुलकर्णी व आई रुक्मिणीबाई. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठल पंत मुळात विरक्त संन्यासी होते. विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व काशीला गेले. गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुरूंनी त्यांना परत पाठवले. त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना 4 आपत्ती झाल्या: निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई. विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. त्या काळी संन्याशाची मुले म्हणून सर्व समाज या 4 मुलांची हेटकाळजी करत असे. गावांनी त्यांना व त्यांच्या कुटुंबांना वाळेत टाकले. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याची आळंदीच्या ब्राह्मणाने नाकारली. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय करावा असे धर्मशास्त्रींना विचारले. त्यावर केवळ देहदंडाची शिक्षा आहे अशी ब्राह्मणांनी सुचवले. मुली संस्कारापासून वंचित राहू नये व त्यांच्या भविष्यात बळी व्हावे त्यासाठी विठ्ठलपंत व रुक्मिणीबाईंनी जलसमाधी घेऊन देहाचे प्रायश्चित्त घेतले. आईवडिलांच्या मृत्यूनंतरही ज्ञानेश्वरांना व त्यांच्या भावंडांना खूप त्रास दिला गेला. पुढे ही भावंड पैठणला गेली व तिथे संत ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली. तिथे ज्ञानदेवांना ज्ञानाचा संचार होऊन विठोबाशी एक रूप होण्याचा मार्ग भेटला.
ज्ञानोबा माऊली अंघोळीसाठी इंद्रायणीच्या काठावर गेले. तिथल्या विद्वानांनी तुम्ही संन्याशाची पोरं, तुमच्या आईवडिलांनी धर्म बुडवलं, तुम्हाला इंद्रायणीत पाऊल ठेवायचा अधिकार सुद्धा नाही म्हणून हिणवलं. ज्ञानोबा पळत झोपडीकडे निघाले. झोपडीकडे पळत निघालेल्या ज्ञानोबांकडे इंद्रायणीने एकदाच मागे वळून पाहिलं आणि पुन्हा प्रवाही झाली. ज्या इंद्रायणीमध्ये लोकांनी ज्ञानोबांना पाऊल टाकू दिले नाही, तीच इंद्रायणी पांडुरंगासमोर हात जोडून म्हणते, देवा, ज्ञानोबा समाधी घ्यायला आता आळंदीत येत आहे. आता एकच प्रार्थना आहे, ज्ञानोबा आळंदीत आले की त्याचे पाय इंद्रायणीला लागू दे. माऊलींनी केवढं दुःख सहन केले, पण ज्ञानोबांच्या साहित्यामध्ये कुठेही राग नाही, कुठेही द्वेष नाही. श्रोत्यांसोबत संवाद साधणारी ज्ञानेश्वरी असो की अमृतानुभवाचा आत्मसंवाद किंवा लोकसंवाद साधणारी अभंग रचना, कधी कधी हा प्रश्न पडतो की गीतेचं शालू पांघरून ज्ञानेश्वरी सजली की ज्ञानेश्वरीच्या अलंकाराने गीता नटली. आम्हा सर्वांसाठी ज्ञानोबा म्हणजे फक्त माऊली. माऊली म्हणजे आई, तुमचं रक्षण करणारी. खरं तर आई असणं निवड तुमच्या स्त्रीत्वाशी किंवा प्रसूती वेदनाशी निगडीत नाहीये. जर हे असत असतं तर 750 वर्ष 21 वर्षाच्या तरुणाला माऊली म्हटले नसते.